ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि आता ती डॉक्टर समोर म्हणते, डॉक्टर मी तुमच्या समोर हात जोडते, माझ्या नवऱ्याला लवकर बरं करा डॉक्टर, असं म्हणते ती. त्याला लवकर ह्यातून बाहेर काढा, मी हात जोडते असं म्हणते ती. आणि बाकी सगळे सुभेदार मंडळी, किल्लेदार मंडळी सगळे तिथेच थांबलेले असतात. हे बघा आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय, आता बाकी सगळं देवाच्या हातात, असं म्हणतात डॉक्टर. तर आता डॉक्टर एवढेच म्हणून आतमध्ये निघून जातात. सायली खूप जास्त रडत असते. आता तिला आठवतं कसं ती आपल्या हातामध्ये कुंकू घेतलेले असते आणि कसा तो कुंकू खाली पडलेला असतो. माझ्या हातून कुंकवाचा करंडा सांडला होता, असं म्हणते सायली. त्याची शिक्षा मिळाली आहे का है ना, असं म्हणते ती. अस्मिता तू तर म्हणाली होतीस अपशकुन वगैरे काही नसतं, असं म्हणते सायली. अगं मग तरी कसली शिक्षा भोगतायत हे, असं म्हणते सायली. बाबा बाबा तुम्ही पण म्हणाला होतात ना की मनाला लावून घेऊ नकोस, मग तरी सुद्धा यांच्यावर असा जीव घेणं संकट का आलंय, असं म्हणते ती. आई असं म्हणते ती, तू म्हणाली होतीस की वेड्यासारखा विचार करू नकोस, मग ह्या वेड्यासारखा विचारच खरा ठरलाय का ग, असं म्हणते ती. देव अशी का परीक्षा घेतोय माझी, असं म्हणते ती. घरातल्या सगळ्यांना विचारत असते ती, नेमकं काय चाललंय सगळं. देव ना आपली परीक्षा बघतोय बाळा, असं म्हणते कल्पना. देव आपली नाही सौभाग्याची परीक्षा बघतोय माझ्या. चूक माझी होती तर मला शिक्षा द्यायची होती, यांना का, असं म्हणते. तिने रडायला लागते. पण मी असं होऊ देणार नाही, असं म्हणते सायली. नाही होऊ देणार मी असं, यांना शिक्षा नाही भोगू देणार कशाची, असं म्हणते ती. मी नाही होऊ देणार आहे, असं म्हणते ती आणि निघून जाते ती तिथून. सायली सायली असं म्हणत असतात सगळेजणांनी. सायली तिथून निघून जाते. वहिनी वहिनी असं म्हणत असतो चैतन्य. तर आता कल्पना आणि प्रतिमा पाठीमागनं पळत जातात तिच्या. तर आता इथे नागराजला दाखवलंय. तर आता इथे नागराज बोलत असतो फोनवरती आणि आता तो म्हणतो त्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये, मला तरी इथं सगळं कारण दिसत नाही, असं म्हणत असतो तो. आणि त्याच्याबरोबर प्रिया, राकेश, मैपत, सचिन सगळेजण बोलत असतात आणि सगळेजण कॉन्फरन्स कॉलवरती असतात. एक मिनिट मानसीनं अर्जुनला मार खाताना बघितलंय असंच म्हणता ना तुम्ही, असं म्हणतो नागराज. तर आता इथे सचिन म्हणतो, हो ज्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला होता आणि नंतर ते आलेत ना, ते आम्हाला तेच सांगितलं, असं म्हणतो तो. हा मग झालं तर, असं म्हणतो नागराज. मग 100% ती पोरगी आपल्याच बाजूने बोलणार, सायलीच्या विरोधात बोलणार, मी सांगतो ना. अरे तिची तोंड उघडायची हिंमत नाही होणार आहे, असं म्हणतो तो. आणि जर ती आपल्या बाजूने बोलली नाही तर सायलीची अवस्था अर्जुन सारखीच होईल, हे तिला सांगितलंय ना, असं म्हणतो तो. हो सांगितलंय, असं म्हणतो सचिन. मग काळजीच करू नका, 100% होईल सगळं बरोबर, असं म्हणतो तो. आपण जे सांगितलंय तेच बोलणार ती पोरगी, असं म्हणतो नागराज. तर आता इथे श्वेता पण असते कॉलवरती. नागराज शेठ तुम्ही म्हणताय तसं झालं म्हणजे झालं, असं म्हणतो आता इथे मायपत. लॉजिकली विचार केला तर मानसी आपल्या बाजूनेच बोलणार, असं म्हणते प्रिया. पण मी त्या मानसीला खूप चांगलं ओळखते, तिच्यासाठी तिची ती सायली ताई म्हणजे देवत आहे, असं म्हणते ती. आपण कितीही धमकावलं तरी तिने सायलीच्या विरोधात तोंड उघडलंच नाही तर, असं म्हणते प्रिया. तर आता इथे सायलीला दाखवलंय, सायली आता देवाजवळ येते. तर आता ती देवासमोर येते आणि हात जोडते. तर आता तिला खूप भाऊक झालेलं दाखवलं आणि समोरच कुंकू सुद्धा ठेवलेला असतो. मानसी परत यावी म्हणून मी तुझी पूजा केली, देवी आहे, आणि ती प्रार्थना तू ऐकलीस. पण मग माझ्या सौभाग्याची परीक्षा का घेतेस तू, असं म्हणते सायली. माझ्या प्रेमाला अशी सतत परीक्षा का द्यावी लागते देवी आई. ठीक आहे परीक्षा घ्यायची ना माझी, घे, मी वाटेल तेवढी परीक्षा द्यायला तयार आहे, पण तुला या ना लवकरात लवकर बरं करावंच लागेल, असं म्हणते ती. जोपर्यंत हे बरे होत नाहीत तोपर्यंत मी तुझ्या कुंकवाचा अभिषेक करतच राहणार, असं म्हणते ती. नाही तिथेच प्रतिमा आणि कल्पना सुद्धा येतात आणि त्या सुद्धा हात जोडून थांबलेल्या असतात. आणि सायली इथे कुंकवाचा अभिषेक चालू करते. याचं ऑपरेशन व्यवस्थित होऊ दे देवा, असं म्हणून ती कुंकवाचा अभिषेक करते. तर आता इथे ऑपरेशन चालू असतं अर्जुनचं. तर आता अर्जुनच्या स्पाईनचं ऑपरेशन होत असतं. तर चाकू खुपसवलेला असतो ना त्याच्या पाठीमध्ये, त्याचंच ऑपरेशन असतं. तर आता सायलीला आठवत असतं, मी तुला प्रॉमिस करतो बायको, मी मानसीला लवकरात लवकर तुझ्यापर्यंत घेऊन येईन, असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. सगळं आठवतं. सायलीला रडत असते ती आणि कुंकवाचा अभिषेक सुद्धा करत असते. तर तिला आठवतं कसा अर्जुन तिला कायम खुश ठेवत असतो. तर आता कल्पनाला पण आठवतं कसा अर्जुन तिची माफी वगैरे मागत असतो. तर आता इथे सगळे भाऊक झालेले असतात आणि ऑपरेशन थिएटर बाहेर थांबलेले असतात प्रताप, चैतन्य, अश्विन आणि अस्मिता. तर आता इथे अस्मिताला आठवतं कसं ती रक्षाबंधना दिवशी राखी बांधत असते अर्जुनला, कसा अर्जुन तिची कायम साथ देत असतो. सगळेजण खूप भाऊक झालेलं दाखवले. अश्विनला आठवतं कसा अर्जुन त्याला कायम सावरून घेत असतो. खूपच भाऊक क्षण दाखवलाय सगळ्यांचा अर्जुन सोबत घालवलेला. चैतन्याला आठवतो कसं तो मस्ती करत असतो अर्जुन सोबत, सगळं आठवतं त्याला. तर आता इथे सायलीला दाखवलंय परत ती कुंकवाचा अभिषेक करत असते. तर आता नर्स बाहेर आलेली असते. तर तिला विचारत असतो अश्विन काय काय म्हणून. तर आता आतमध्ये ऑपरेशन चालूच असलेलं दाखवलंय. तर आता इथे सायलीला पण कुंकवाचा अभिषेक करताना दाखवलंय. खूप छान सीन आहे खरंच. तर आता ऑपरेशन झालेलं असतं. तर आता डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर काय काय झालं डॉक्टर, ऑपरेशन सक्सेसफुल झालं ना, असं म्हणतो अश्विन. तर डॉक्टर काय बोलतच नाहीत. दादाची कंडिशन कशी आहे, तो ठीक आहे ना, असं म्हणतो तो. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय असं म्हणतात डॉक्टर. सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. आता अर्जुन सुभेदारांच्या जीवाला अजिबात धोका नाही असं म्हणतात डॉक्टर. सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. आम्ही त्याला भेटू शकतो ना, असं म्हणतात सगळेजण. भेटू शकता पण आता लगेच नाही, थोड्या वेळाने भेटा असं म्हणतात डॉक्टर. थँक्यू डॉक्टर असं म्हणतात सगळेजण. तर आता इथे डॉक्टर जातात तिथून. तर आता सगळेजण मिठी मारतात एकमेकांना.
दादाला आता दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करतील, मग आपण सगळेजण भेटूया असं म्हणतो अश्विन. सायली कुठे आहे बघा, आणि प्रतिमा आणि कल्पनाला सुद्धा बातमी द्या, जा लवकर असं म्हणतो प्रताप. मी बघतो असं म्हणून अश्विन निघून जातो तिथून. तर आता इथे सगळेजण थांबलेले असतात पूजा करत. तर आता अश्विन येतो त्यांच्याकडे. मम्मा, प्रतिमा त्या असं म्हणतो अश्विन. सायली वहिनीची प्रार्थना देवी येईपर्यंत पोहोचली आहे. दादाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय असं म्हणतो तो. सायलीला आता रडायला येतं. आता दादाच्या जीवाला काही धोका नाही असं म्हणतो अश्विन. तर आता सगळेजण पाया पडतात. तर आता खूप आनंदात असलेलं दाखवले सायलीला. देवी आई पावलीस ग असं म्हणते कल्पना. तर आता ती येते सायलीकडे. सायली ऐक, अर्जुनचं ऑपरेशन चांगलं झालंय, आता लवकर तो बरा होईल असं म्हणते कल्पना. माझी खात्री होती देवी आई मला कधीच निराशा नाही देणार, माझी खात्री होती असं म्हणते ती. तू माझं सौभाग्य वाचवलंस देवी आई, तुझे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही असं म्हणते ती. तर आता तिचा पाया पडून होतं. तर आता इथे कुसुम आणि मधुभावना बोलताना दाखवलंय श्वेता बरोबर. तर आता श्वेता इथे भरवत असते गौरीला. तर आता इथे कुसुम खूप भाऊक झालेली सीन येतं. ती म्हणते अरे देवा असं म्हणते ती, हे भयंकर आहे ग सगळं असं म्हणते ती. अर्जुन सारखं माणसासोबत असं कसं झालं, कसे आहेत ते असं म्हणते आता कुसुम. तर आता इथे खूप मज्जेत सांगत असते श्वेता त्यांना की त्यांचं काही मला माहित नाही असं म्हणत असते ती. हा पण मानसी पोलिसांच्या ताब्यात आले खरंय, पण हे प्रकरण अर्जुन सरांच्या जीवावर बेतले असं म्हणते ती. परमेश्वरा कसली परीक्षा बघतोयस तू असं म्हणून आता मधुभाऊ रडायला लागतात. श्वेता मला सांग, तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस असं म्हणतो तो. हो आधी सायली ताईला सांगायचं नव्हतं ना, आता काय कळलंच तिला असं म्हणते श्वेता. मी आणि अस्मिता ताईने खूप प्रयत्न केला तिला सावरण्याचा, पण कळलंच आता, आता त्यांचं काय तुम्हाला सांगायचं राहून गेलं असं म्हणते ती. कुसुम चल पटकन बघून या असं म्हणतो आता इथे मधुभाऊ. श्वेता आम्ही जातोय तिथे असं म्हणते आता कुसुम. सायलीची काय अवस्था झाली असेल देव जाणे, आम्ही जातो ग असं म्हणते ती. जा 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 असं म्हणते श्वेता. नाही सायली ताईला तुमची गरज पण असेल हो कुसुम ताई असं म्हणते ती. मी तर काही येऊ शकत नाही ना, घरात गौरी आणि गोलू दोघे आहेत असं म्हणते ती. तुम्ही जा असं म्हणते ती. जातो मी असं म्हणते कुसुम. चला मधुभाऊ असं म्हणते ती. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता इथे खात बसलेला असतो पोलीस स्टेशन मध्ये कुंड, जो मारत असतो ना अर्जुनला तो कॉन्स्टेबल हा असं म्हणतो इन्स्पेक्टर निगम, ह्याचं अकाउंट झालं की सांगा असं म्हणतो तो. होय साहेब असं म्हणतो कॉन्स्टेबल. तर आता हा माणूस जेवतच असतो खूप उशीर. ए पोरी अगं अशी किती वेळ उपाशी राहणार आहेस असं म्हणते कॉन्स्टेबल मानसीला. थोडं खाऊन घे असं म्हणते ती. तर आता ती बाई खडवत असते मानसीला. तर आता मानसी खायला लागते. तर आता मानसिक खात सुद्धा असते. तर आता इथे अर्जुनचं ऑपरेशन झालेलं असतं. तर आता इथे सगळेजण सुभेदार मंडळी आलेले असतात अर्जुनला भेटायला. तर आता सायली म्हणते आहो तुम्हाला आवाज ऐकू येतोय का माझा, कसं वाटतंय आता तुम्हाला असं म्हणते सायली. तर अर्जुन काय बोलतच नसतो. अर्जुन असं म्हणते कल्पना. अर्जुन सांग ना आता बरं वाटतंय का, बोलणारे बाळा असं म्हणते ती. अश्विन भाऊजी नक्की काय होतंय, यांना शुद्ध काय येत नाही अजूनही असं म्हणते ती. तर आता अश्विन म्हणतो दादा अनेस्थेशियावर होता, पण यावेळेला तो शुद्धीवर यायला हवा होता असं म्हणतो तो. तर आता अर्जुनला शुद्ध आलेलीच नसते. तर आता इथे परत पोलिसांना दाखवलंय इन्स्पेक्टर निगमाना. सर असं म्हणत आता इन्स्पेक्टर येते. मानसीने काही स्टेटमेंट दिलंय का असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता तेवढ्यातच चहावाला येतो. तुम्ही सांगितली होती हो असं म्हणतो होता कॉन्स्टेबल, या इथे असं म्हणतो तो. तर आता इथे चहावाल्याला घेऊन जातो कॉन्स्टेबल. तर आता इथे डॉक्टर येतात. डॉक्टर आलेत असं म्हणतात आता सगळेजण. तर आता डॉक्टर आलेले असतात. अर्जुन मात्र तिथेच असतो आणि कुणाला काही बोलतच नसतो, तो शुद्धीवरच नसतो खरं तर. तर आता डॉक्टर सगळं चेकअप करत असतात परत. डॉक्टर असं म्हणतो अश्विन, दादा आतापर्यंत रिस्पॉन्सिव्ह व्हायला हवा होता असं म्हणतो तो. काहीच रिस्पॉन्स येत नाही तो असं म्हणतो तो. एवढा वेळ का लागत असेल असं म्हणतो अश्विन. बरोबर आहे तुमचं म्हणणं डॉक्टर अश्विन, मी बघतो काय ते असं म्हणतो तो. तर आता बाहेर जातो तो डॉक्टर. तर आता इथे सगळं चेकअप करत असतात डॉक्टर. जे काय असेल ते खरं सांगा ना, शुद्धीवर यायला एवढा वेळ का लागतोय असं म्हणते सायली. आपण थोडा वेळ वाट बघूया, अशा केसेसमध्ये पेशंटला शुद्धीवर येणं जास्त वेळ लागू शकतं. अशा केसेसमध्ये म्हणजे असं म्हणतो प्रताप, पेशंटच्या मणक्याला मेजर डॅमेज झालाय, 24 तास वाट बघावी लागेल. 24 तासामध्ये जर त्यांना शुद्ध आली नाही तर कंडिशन क्रिटिकल होऊ शकते असं म्हणतात डॉक्टर. तर आता परत धक्का बसतो सगळ्या सुभेदार मंडळींना. आपण वाट बघूया असं म्हणतात ते. थँक्यू डॉक्टर असं म्हणतो अश्विन. तर आता इथे परत त्या गुंडाला दाखवलंय. तर आता चहावाला आलेला असतो. दादा असं म्हणतो तो. तर आता इथे चहावाला येतो. तर बहुतेक तो चहावाला बाटलेला असतो. तर त्याच्या चहाच्या खाली चिट असते, चाय घ्या चाय असं म्हणतो तो. तर आता इथे चिट लावून आणलेला असतो तो. तर आता बघा प्रेक्षक हो, इथे सगळे मिळालेले आहेत. तुझा तोंड उघडलंस तर पोलिसांकडून सुटशील, आमच्याकडून सुटणार नाहीस असं म्हणतात. तर आता तो घेऊन जातो ती चिट चहावाला. तर खूपच भयानक दाखवलंय. सगळेजण इथे सगळे सामील झालेले असतात. बाप रे प्रेक्षक हो, काय होईल काय माहित आता. तर आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता प्रिया म्हणत येते आशा कॉन्स्टेबल, फोनाला असं म्हणते ती. आला की मी सांगते असं म्हणते ती कॉन्स्टेबल. ऐक 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 जाऊ नको, फोन दे ना, येईल त्याचा असं म्हणते प्रिया. इथे मॅडम आहेत, तोंडवर आलेले आहेत, ते बघताय तिथे असं म्हणते ती. मी जाते असं म्हणून आता निघून जातात तिथून कॉन्स्टेबल. चहावाला येतो. काय सांगितली होती असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते. तर आता तो चहावाला इथे पण आलेला असतो. तर आता तो धमकावणार बहुतेक मानसीला पण. हे घे असं म्हणून तो चिठ्ठी देतो. हे चाय घे असं म्हणतो. तर त्याला चिठ्ठी पण असते. हे घे असं म्हणतो तो. चहा असं म्हणून ठेवतो. तर आता ती चिठ्ठी खाली पडलेली असते. हे पाणी बे बरं असं म्हणते ती. तर आता मानसीचा पाय ते चिठ्ठीवर जातो.
तर आता इथे मैपत, सचिन आणि राकेश असतात जमलेले. असं काय बघताय माझ्याकडे असं म्हणतो राकेश. बसून बसून अंगावर मुंग्या तर चढल, नाही तर त्या फोनची वाट बघत बघत डोळ्यांची खासट तरी होतील असं म्हणतो होता मैपत. त्या चहावाल्याचा अजून काय फोन यायचं नाही असं म्हणतो तो. तूच त्याला फोन कर आणि विचार त्या पोरीपर्यंत आणि त्या माणसापर्यंत ती चिठ्ठी गेली काय ते असं म्हणतो मैपत. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो त्या चहावाल्याचा. विचारतो थांबा असं म्हणतो राकेश. बोल रे असं म्हणतो तो. झालं काय काम? हो झालं काम असं म्हणतो तो चहावाला. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो सचिनला, मैपतला आणि राकेशला. दोन्ही चिठ्ठ्या दोघांपर्यंत मी पोहोचवल्यात असं म्हणतो तो. व्हेरी गुड असं म्हणतो राकेश. कोण ठेवता असं म्हणतो तो. बोलो ना मी काम होणार असं म्हणतो राकेश. याला फोन करून सांगतो असं म्हणतो तो. बघा प्रेक्षक किती मंदपणा दाखवतायत. म्हणजे आता चहावाला पण धमकवतोय सगळ्यांना नेऊ नेऊ चहा. काय राहिलंय पोलीस स्टेशनचं. म्हणजे एकही गुंड पकडलाच जाणार नाही आयुष्यभर. कारण आता इथे असा गेम चालत राहिला तर सगळे इनोसंट लोक जेलमध्ये राहणार आणि सगळे गुंड बाहेर फिरणार. खरंच हे शोभतंय का प्रेक्षक? तुम्हाला आवडतंय का जे दाखवतायत ते? कमेंट करून नक्की कळवा. तर आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता तेवढ्यात सीमा कॉन्स्टेबलचा कॉल येतो. तर आता ती येते फोन घेऊन. ते असं म्हणते प्रिया आणि आता ती फोन घेते. हॅलो हॅलो असं म्हणते प्रिया. प्रिया माझ्या माणसाने काम केलंय असं म्हणतो राकेश. त्याने त्या माणसापर्यंत आणि मानसीपर्यंत चिठ्ठ्या पोचल्यात असं म्हणतो तो. तर आता प्रियाला खूप आनंद होतो. चला चला असं म्हणते प्रिया. नशीब एक तरी काम तुला धड जमलं. पण मला आता असं वाटतंय की मानसीला जेवढे डोस मिळालेत ना तेवढे पुरे आहेत असं म्हणते प्रिया. मला नाही वाटत कोर्टात आता ती सायलीची बाजू घेईल असं म्हणते ती. नाही 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 असं म्हणते प्रिया. तरी सुद्धा मला असं वाटतंय की आपल्याकडे प्लॅन बी असायला हवा असं म्हणते ती. प्लॅन बी कशाला असं म्हणतो सचिन. प्लॅन तर सक्सेसफुल झालाय ना असं म्हणतो तो. नाही 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 दीक्षित असं म्हणतो मैपत. त्या मुलीचं बरोबर आहे. एखादा प्लॅन फसला ना तर दुसरा प्लॅन पाहिजेच असं म्हणतो तो. कळलं ना बबले काय करायचं नेमकं असं म्हणतो मैपत. मला विचार करायला थोडा वेळ द्या असं म्हणते प्रिया. सचिन आणि राकेश तुम्ही थोड्या वेळाने मला येऊन भेटा असं म्हणते प्रिया. बरं ठीक आहे असं म्हणतो राकेश. तर आता इथे बघा प्रेक्षक मानसीला तर ती चिठ्ठी मिळालेलीच नाहीये. तर आता तिच्यापर्यंत तो मेसेज पोचलेलाच नाहीये. तर आता मानसी नक्कीच काहीतरी करणार आहे. तर आता इथे परत हॉस्पिटल दाखवलंय. तर आता मधुभाऊ म्हणतात प्रतापराव मला माफ करा. हीच लाईन कायमची मधुभाऊची. माझ्यामुळे जावई बापूंची ही अशी अवस्था झाली असं म्हणतो होता मधुभाऊ का त्रास करून घेताय असं म्हणतो प्रताप. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात असं तुम्हाला का वाटतं असं म्हणतो तो. आमच्या आश्रमाच्या साठी जावई बापू एकच होते. मला आश्रमातल्या मुलींची काळजी नाही घेता आली. त्यांच्या सुटकेसाठी जावई बापूंना जावं लागलं आणि म्हणूनच त्यांच्यावरती एवढं मोठं संकट उडवलेलं आहे असं म्हणतो तो. मधुभाऊ असं म्हणतो अश्विन. हे बघा प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका असं म्हणतो प्रताप. अर्जुन सर इतके तडफदार आहेत पण त्यांना असं बेशुद्ध बघवत नाही मला असं म्हणून कुसुम रडायला लागते. कल्पना मला काय वाटतं कल्पना तुम्ही सगळ्यांनी आता सायलीला घेऊन घरी जा. हॉस्पिटलमध्ये मी अश्विन आणि चैतन्य थांबतो असं म्हणतो प्रताप. कुसुमताई आणि मधुभाऊ तुम्ही पण जा असं म्हणतो प्रताप. नाही हो पण मला इथे थांबायचं आहे असं म्हणते कल्पना. तर आता अश्विन येतो जवळ आणि आता तो म्हणतो पेशंट जवळ जास्त माणसांना थांबण्याची परमिशन नसते. तुम्ही घरी थांबा. मी वाटल्यास तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करत राहीन असं म्हणतो तो. प्रतिमा आत्या तू पण घरी जा हा असं म्हणतो अश्विन. ठीक आहे असं म्हणते प्रतिमा. निघतो मी असं म्हणते ती. सायली असं म्हणते ती. चल बाळा असं म्हणते ती. तुम्ही सगळे जा घरी. यांना सुद्धा येईपर्यंत मी इथून हलणार नाही असं म्हणते सायली. तर आता इथे प्रियाला दाखवले. तर आता इथे प्रिया राकेश आणि सचिनला म्हणत असते पोलीस स्टेशन मधून काही इन्फॉर्मेशन आली नाही अजून असं म्हणतो राकेश. काहीच नाही. अर्जुन बद्दल काही कळलं का असं म्हणते प्रिया. तो अजून शुद्धीवर आलेला नाहीये असं कळलंय असं म्हणतो सचिन. काय असं म्हणते प्रिया. वाव मस्त असं म्हणते ती. केव्हापासून ना माझ्या डोक्यात एक प्लॅन शिजतोय असं म्हणते प्रिया. आणि तसं जर झालं ना तर आपल्याला याचा नक्की फायदा होईल असं म्हणते ती. काय शिजतंय नक्की तुझ्या डोक्यात असं म्हणतो सचिन. अर्जुन का आता कोर्टामध्ये केस थांबून लढू शकणार नाही आणि सायलीचा ह्या केसमधला सगळ्यात मोठा सरपोट हॉस्पिटलमध्ये असा मूर्छित पडलाय. त्याच्याशिवाय तीही कोर्टात नाही येऊ शकणार असं म्हणते प्रिया. ह्या संधीचा फायदा करून घ्यायचा असं म्हणते ती. एक काम कर ना तुझ्या त्या शेंडे वकिलांना फोन करून सांग की कोर्टाची उद्याचीच तारीख मिळवायला असं म्हणते प्रिया. आणि तसं जर झालं अर्जुन सायली काय कोर्टात पोचूच शकणार नाहीत. हे त्यांच्या विरोधात जाईल. गुड आयडिया असं म्हणतो सचिन. लगेच कर असं म्हणते प्रिया. फोन दे असं म्हणते आता प्रिया. तर ती कॉन्स्टेबल आणून फोन देते. तर आता इथे सचिन बोलायला लागतो. तर आता शेंडे वकिलांना कॉल आलेला असतो त्यांचा. तर आता शेंडे वकील कॉल घेतो. हॅलो असं म्हणतो तो. ॲडव्होकेट शेंडे मी सचिन बोलतोय असं म्हणतो तो. हा बोला सर असं म्हणतो तो. मी काय सांगतोय ते नीट ऐका. तर आता सचिन सगळ्या गोष्टी सांगतो आणि ऑडिओ मात्र बंद आहे. तर आता खूप आनंदात असतात प्रिया राकेश आणि सचिन. वकील मात्र ऐकत असतात. तर प्रियाला खूप जास्त आनंद झालेला दाखवलाय. ओके असं म्हणतो शेंडे वकील. तर आता परत हॉस्पिटल दाखवलंय. तर आता इथे प्रताप म्हणतो अश्विन काय म्हणाला ऐकलंस ना असं म्हणतो तो. ऐकलंय मी असं म्हणते सायली. पेशंट जवळ गर्दी करायची नसते असं म्हणत होते. पेशंटच्या बायकोने इथे थांबायचं नाही असं कुठे म्हणाली असं म्हणते सायली. मी इथेच थांबणार असं म्हणते ती. सायली असं म्हणते कल्पना. अगं तुझी तब्येत नाजूक आहे. तू जर इथे रात्रभर थांबलीस ना तर मग त्रास होईल बाळा तुला असं म्हणते कल्पना. आई मला ना त्रास होईल ना आमच्या बाळाला असं म्हणते ती. आम्ही दोघे इथेच थांबणार आहोत असं म्हणते सायली. सायली वहिनी ऐक ना प्लीज हट्टीपणा करू नकोस. तू जा घरी असं म्हण अश्विन. तर आता सायली म्हणते माझी कोणीही समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणते ती. मी घरी जाणार नाहीये. ते आता उठतील आणि
त्या क्षणी मी त्यांच्या डोळ्यासमोर असायला हवी असं म्हणते ती. तर आता प्रताप म्हणतो मला असं वाटतं की सायलीला इथे थांबायला देऊया असं म्हणतो तो. मी पण थांबते इथे तिच्याबरोबर थांबते आणि बघते तिच्याकडे आणि मी जवळ श्वेता आहेच त्यामुळे मला त्याची काळजी नाही असं म्हणते आता अस्मिता. अश्विन सायलीला काही त्रास होणार नाही असं बघशील ना तू असं म्हणते कल्पना. डोंट वरी मम्मा आम्ही सगळे रात्रभर जागेच राहणार आहोत त्यामुळे काळजी नका घेऊ असं म्हणतो तो. ठीक आहे आम्ही घरी जातो आणि सगळ्यांसाठी डबा पाठवतो असं म्हणते प्रतिमा. सायली बाळा थोडं खाऊन तरी घेशील ना ग असं म्हणते प्रतिमा. तर आता सायली का बोलतच नसते. चला रे निघूया असं म्हणतो प्रताप. चला मधुभाऊ असं म्हणून आता प्रताप मधुभाऊना पण चालायला सांगतो आणि आता कुसुम पण जाते. खरं तर कुसुमला थांबायला पाहिजे होतं इथे कारण आता मुली तर नाही आहेत आश्रमामध्ये मग कशाला गरज आहे तिला जायला परत आश्रम मध्ये. अस्मितेच्या ठिकाणी कुसुम थांबली असती तरी चाललं असतं. तर आता आजचा भाग इथे समजून बघूयात रिकापमध्ये काय येते. तर आता इथे सायली अर्जुनशी बोलत असते आणि म्हणत असते अहो उठा ना थोडा राखून धरून ठेवतं का हो असं म्हणून रडत असते सायली आणि अर्जुन उठतच नसतो. तर आता तेवढ्यातच चैतन्य आलेला असतो आणि म्हणतो उद्या आपल्याला कोर्टात जावं लागणार असं म्हणतो तो. तर आता सायलीला धक्काच बसतोय काय नवीन म्हणून. आपला केस साठी तू तिथे हजर असणं खूप गरजेचं असं म्हणतो चैतन्य नाहीतर केस खूप वीक होईल असं म्हणतो तो. तर आता इथे मैपत बोलायचं दाखवलंय शेंडे ऍडव्होकेट सोबत. तर आता सचिन सुद्धा असतो कॉलवरती. ए शेंडे उद्याच्या सुनावणीत का बोलायचं ते माहितीये ना असं म्हणतो मैपत. हो सर असं म्हणतो शेंडे. मला उद्या कुठली चूक झालेली नको असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणतो शेंडे वकील. तर आता इथे सायली बाजूला बसलेली असते अर्जुनच्या. तर आता ती म्हणते जोपर्यंत ह्यांना जाग येत नाही इथून हलणार पण नाही असं म्हणते ती. कुठे जाणार नाही इथेच बसून राहणार असं म्हणते सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथेच सांगतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.